या वर्षाचा बर्थडे माझा खूप स्पेशल होता. कारण आज असं झालं होतं बर्थडेच्या दिवशी, की मी हळदी-कुंकूचा कार्यक्रम पण ऐन वेळेस डिसाईड केला होता. त्यामुळे मी ठरवलं, की आता सुरवांचं पण बोरनान करून टाकू. माझ्या मैत्रिणींचा मला कॉल आला, की आम्ही तुमच्या घरी रात्री येतोय. तर मी डिसाईड केलं, की ऑलरेडी सर्वजण येतच आहेत, तर मग मी हळदी-कुंकू पण आताच करून टाकते. कारण वर्किंग डेजमध्ये मला माझ्याकडनं पॉसिबल होत नाही आणि नेक्स्ट वीकेंड मे बी माझे दुसरे प्लॅन आहेत. तर त्यामुळे मग रथसप्तमीच्या अगोदरच हळदी-कुंकू करायचं असतं म्हणून मी ऐन वेळेस डिसाईड केलं. तेव्हा मी 3:30 वाजेला बाहेर गेली आणि सर्व वस्तू पटापट गोळा केल्या. पण माझे मिस्टर आणि भावाने सगळं घरात डेकोरेशन वगैरे करून ठेवलं आणि तोपर्यंत मी सर्व ते वाण देण्याच्या वस्तू, उर्वांचं, बोरणांचं साहित्य वगैरे सर्व आणलं. तोपर्यंत त्याच्या पप्पांनी त्याला रेडी करून ठेवलं होतं. माझा कृष्ण किती छान पळत होता. असं वाटत होतं, की माझ्या घरातच कृष्ण एकदम असा इकडे-तिकडे धावत होता एकदम रेडी होऊन. आणि बाकीचे मुलं असतात, की टोप वगैरे ठेवत नाही. याने पण पहिला बोरनानला तसाच त्रास दिला होता. तो टोप ठेवतच नव्हता आणि हा बोरनानला तो म्हणत होता, प्रत्येकाकडनं टोप बांधून घेत होता आणि ती मला बांधून द्या असं करत होता. आणि त्याने खूप छान त्याला मजा येत होती, की अजून टाका माझ्या ह्याच्यावर असं म्हणत होता तो. आणि मला हे व्यवस्थित बांधून द्या, हे इकडे बांधून द्या असं चालू होतं त्याचं. माझ्या सर्व मैत्रिणी आल्या होत्या त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटत होतं आणि असं स्पेशल वाटत होतं बर्थडेच्या दिवशी सर्वजण घरी आले आणि मी बोरनांचा कार्यक्रम पण ठेवला, हळदी-कुंकूचा कार्यक्रम पण त्याच दिवशी ठेवला. झाली माझी गडबड खूपच झाली. मला खूप हेक्टिक पण झालं. त्यामुळे पण खूप छान वाटत होतं, की एवढं भारी सर्वजण एकत्र आले आणि माझे सर्व प्रोग्राम पण व्यवस्थित झाले. मी सर्वांना वाण वगैरे वाटून घेतलं. त्यानंतर बर्थडेच्या निमित्ताने छोटी पार्टी पण मी अरेंज केली होती, की आताच या निमित्ताने सर्वजण जमा झालेत, तर मग आपण पार्टी पण देऊन देऊया. आणि हा बर्थडे मला विशेष का वाटला, मला पहिले प्री बर्थडेची 4 व्हीलर गिफ्ट भेटली. त्यानंतर माझ्या लहान भावाने मला कंटेंट क्रिएशनसाठी माईक गिफ्ट केला आणि नंतर मिस्टरांनी ट्रायपॉड गिफ्ट केला. तर खूप भारी वाटत होतं आणि माझ्या सर्व मैत्रिणींनी माझा बर्थडे खूप स्पेशल सेलिब्रेट केला. सर्व आल्याबद्दल खूप धन्यवाद आणि व्हर्च्युअली पण मला खूप साऱ्या लोकांनी विश केलं त्याबद्दल पण खूप थँक यू. ॲक्चुअली असं अननोन व्यक्तीला कोणी विश केलं तर खूप भारी वाटतं आणि माझ्या फ्रेंड्सने खूप लोकांनी स्टेटस ठेवले होते त्यावर पण त्यांच्या रिलेटिव्ह वगैरे कोणीच्या कोणी असं रिप्लाय करत होतं, की हे रील्स बनवतात, आम्ही यांना बघितलं. त्यावर खूप भारी वाटत होतं. तेव्हा माझ्या फ्रेंड्सने मला स्क्रीनशॉट पाठवले. खूप सारे बद्दल असंच झालं. त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन नंतर आम्ही फॅमिली डिनरला गेलो आणि असाच माझा दिवस संपवला. आणि कमेंट करून सांगा, की उर्वांचा आजचा लूक कसा दिसत होता आणि थँक्स. भेटूया आपण पुढच्या व्लॉग